पुढची बातमी पाहत आमदार मंदा म्हात्रे समर्थक उमेदवारांची फसवणूक केली जाते। नवी मुंबईमध्ये भाजपमध्ये मोठा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय। सही न करताच 13 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं। एबी फॉर्मवर जिल्हाध्यक्षांची सही सुद्धा नाहीये। भाजपचे जिल्हाध्यक्ष संपर्क बाहेर सध्या कार्यकर्त्यांची गर्दी सुद्धा राखल्याचं पाहायला मिळतंय। सही न करताच 13 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं होतं। अंतर्गत वाद हा चव्हाट्यावरती आलेला आहे। एबी फॉर्मवर चक्क जिल्हाध्यक्षांची सही सुद्धा नाहीये असं सुद्धा आता समोर येत आहे। नवी मुंबई भाजपमधला मोठा अंतर्गत वाद आता समोर आलाय आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझ्या सहकारी कविता लोखंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कविता, नवी मुंबईमध्ये नेमकं काय चाललंय? कारण भाजपमधला अंतर्गत वाद आता चव्हाट्यावरती येतोय। नवी मुंबईमध्ये अचानकपणे 13 फॉर्म असेच विदाऊट सही निशी ते वाटण्यात आलेले आहेत। काय कारण आहेत या अंतर्गत वादामागे? नक्कीच सिद्धेश, आपण बघायला गेलं तर नवी मुंबईमध्ये 2 विधानसभा येतात, ऐरोली आणि बेलापूर। परंतु गणेश नाईक यांच्यावर सर्वच जबाबदारी निवडणुकीसंदर्भात दिलेली आपल्याला पाहायला भेटलेली आहे आणि मंदा म्हात्रे समर्थक जे आहेत त्या 13 उमेदवारांना बिना सहीचे फॉर्म दिल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला भेटते। एकूणच हा अंतर्गत वाद जो आहे भाजपमधला हा समोर आलेला आहे। 13 जणांना फॉर्मचं वाटप केलं, मात्र त्या फॉर्मवरती जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांची सहीच नाहीये। फॉर्मवर नंतर सही करतो अशा पद्धतीचं आश्वासन जे आहे ते जिल्हाध्यक्षांनी दिलं होतं आणि अद्यापही आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि एबी फॉर्मवरती अद्यापही जिल्हाध्यक्षांकडून सही करण्यात आलेली नाहीये। त्याचबरोबर जिल्हाध्यक्षांना संपर्क केला असता ते संपर्काबाहेर असल्याचं मेसेज जो आहे तो येतोय आणि आज शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा असल्यामुळे उमेदवारांची मात्र गोची झालेली आपल्याला पाहायला भेटते आणि हे 13चे 13 सर्वच उमेदवार जे आहेत ते आमदार मंदा म्हात्रे समर्थक असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला भेटते। सिद्धेश, पण कविता, या सगळ्यामध्ये कुठेतरी भाजपमध्ये होत असलेलं इनकमिंग याचा सुद्धा परिणाम बोलला जातोय। चर्चा होतात या इनकमिंगच्या, याचा कुठेतरी फटका या उमेदवारांना बसतोय का? नक्कीच सिद्धेश, आपण बघायला गेलं तर गेल्या जेव्हापासून निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यानंतर भाजपमध्ये मोठ्या संख्येने पक्षप्रवेश होताना पाहायला भेटत आहेत आणि याच पक्षप्रवेशाचा फटका जो आहे तो या 13 जे हे इच्छुक उमेदवार जे मंदा म्हात्रे समर्थक आहेत यांच्यावरती बसलेला आपल्याला पाहायला भेटतोय। बरं, सिद्धेश, नक्कीच धन्यवाद कविता, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।